आलोय अनुसया मातेच्या गडावर. सारी चेंज करून टाकली कारण उन्हाने खूप जड व्हायला लागलं होतं. आता आपण चढू हा गड, अनुसया मातेचं मंदिर. आपण आता याचं दर्शन करू. दर्शन झालं इथे यांचं. हाय गाईज. हा पुढचं काय आमचे तुमच्या व्लॉग मध्ये हार्दिक स्वागत आहे. अजून हे थांब माकडे. हा 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 अजून आम्ही इकडे आलो. हे काय मंदिर आहे, थांबा इथं वाचून सांगतो. सांग कशाचं मंदिर आहे? शिवराज काय माहिती, देवा हा आहे शिवराज. देवा धर्माचं आहे म्हणे काय तरी. याला तुम्ही ओळखतच असाल. हा दर्शन खरं काय इथेच दर्शन घ्यावर काय जाणे आपल्याला. अनुसया मातेचं मंदिर आहे. हा का? किती बाहेर आहेत या? आता 2-3 दिसले मला, अजून नाही. मी हे टाकणार, मी हे टाकणार आहे. पोहोचलोय अनुसया मातेच्या गडावर. असं आहे, जाऊन दर्शन घेऊ. गर्दी बिलकुल नाहीये, बघू आपण. इथे पण छोटे छोटे मंदिर आहेत बरेच. सगळीकडे डोंगर आहे. इकडे मंदिर आहे, आपण बघू मंदिर. महासती अनुसया माता मंदिर हे असं आहे. माहित नाही मोबाईल आतमध्ये अलाउड आहे की नाही. ठीक आहे, बघू आपण. इकडे आहे मंदिर. आलोय इथने पण बाहेर. हा बाहेर यायचा रस्ता होता. इथलं पण दर्शन छान झालं. गर्दी नाही आहे इथे जास्त, थोडीफार आहे. आणि इथे पण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, पण तरी थोडंसं ट्राय केलं. इथला नजारा दाखवते मी तुम्हाला. पलीकडचा सगळे डोंगर आहेत, तुम्हाला दाखवते. सगळे डोंगर आहेत. आता थोडंसं धुक्यासारखं आलं आहे म्हणून क्लिअर नाही दिसत आहे, पण खूप सारे डोंगर आहेत. हे दिसतंय हे आहे आपण आता जिथून आलो ते दत्तात्रयाचं मंदिर. तिथून आलो आहे आपण. त्याच्या तिकडे पलीकडे आहे रेणुका मातेचं मंदिर, तो रेणुका मातेचा गड. त्याच्यानंतर हा दत्तात्रयाचा गड आणि हा आहे आपला अनुसयाचा गड. झालंय आमचं इथलं पण आता दर्शन. उतरतोय खाली कारण बराच वेळ झाला आहे. 4-4:30 वाजले. आम्हाला आजच निघायचंय. हा उतरतोय आता. असं करणार
चिमू बोल आता. आपण कुठे आलो? आपण नाही, आपण जय बाप्पाला आलो. आपण कोणकोणत्या गडावर गेलो? वरती पहिले गेलो रेणुका माता, रेणुका देवीचा गड, माहूरगड. नंतर गेलो दत्तात्रय गड. कोणता गड? दत्तात्रयगड. व्हेरी गुड. आणि आता आपण आहे अनुसया माता गड. कोणता? माता गड. गड. आता उतरतोय खाली. आता कुठे उतरतोय? खाली. चला मग. चलो 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 भागो. झालंय आता आपलं माहूरगड झालंय, दत्तात्रयगड झालंय, अनुसया मातागड झालं. आता तिन्ही गड झाल्यानंतर आता जायचंय रिटर्न भोकरदन. हा दिसतोय एक गड, हा एक गड आणि एक त्या दत्तात्रय गडाच्या पलीकडे एक गड. तर असा आपला पूर्ण प्रवास होता, पूर्ण जर्नी होती. आता जातोय रिटर्न. आणि हा आहे आमचा शिवराज, जो खूप चांगली गाडी चालवतो. जर कोणाला गाडीची गरज असेल तर नक्की बिंदास याला कॉन्टॅक्ट करा. वर्ग लहान आहे पण गाडी मोठ्या माणसासारखं भारी गाडी चालवतं, जास्त एक्सपिरियन्स असल्यासारखं. अजून लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. जायचं होतं आपल्याला रिटर्न, पण हा किल्ला आहे जो आपण रेणुका माताच्या गडावरून बघितला होता, रामगड किल्ला. या त्याच्या पायऱ्या आहेत. तर आपल्याला जाता जाता हा बघून जायचा आहे. तर आपण आता वर जाऊन बघू. चढतोय किल्ला. हे दिसलं. लहानपणाची आठवण आली शाळेची. इथे बोरं आहेत गोड पाण्यात उकडलेले. हा किल्ला, गड दाखवते रेणुका मातेचा. हा तो किल्ला आणि हा रेणुका मातेचा गड. सुरुवातीला असा रस्ता आहे, नंतर पुढे पायऱ्या असतील. हा तो किल्ला. पायऱ्या अजून लांबच आहेत. असाच रस्ता आहे हा. बऱ्यापैकी असाच रस्ता होता. आता पायऱ्या बघायच्या आहे तुम्हाला? ऐक बघा याच्या पायऱ्या. आता सुरू झाल्या रामगड किल्ल्याच्या पायऱ्या. पूर्ण थाकून गेले. नाही म्हणता म्हणता खूप जास्त चढ झाला आज. म्हणजे 3 गड चढलो. त्यानंतर आता हा 4था किल्ला. सरळ नाही आहे हा किल्ला, मीन्स चढण्यासाठी लहान लेकरांना इथे आणू नका, रिस्की आहे थोडंसं. साईडला काहीच नाही आहे, याच्या फक्त पायऱ्या आहे, ते पण दगडांच्या मोठमोठ्या. हा एक्झॅक्ट रेणुका माता मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे. व्ह्यू एक नंबर आहे, व्ह्यू मस्त आहे. पण लहान लेकरांना नका आणू, मोठे या पण सेफमध्ये राहा. सेफ्टी बघा. दम लागतोय. किल्ला इथेच आहे, तो दाखवायच्या आत तुम्हाला मी एकदा व्ह्यू दाखवते. पूर्ण गाव दिसतंय, डोंगर वगैरे आहेत, खूप सुंदर दिसतंय. दाखवते किल्ल्याची एंट्री आणि हा व्ह्यू एकदम सुंदर. हे बघून घ्या किल्ला, असा वरचा व्ह्यू.
हा आहे छोटासा किल्ला आणि आहे महाकालीचं मंदिर. हे आहे महाकाली देवीचं मंदिर. ते लोक नैवेद्य देतात. हे छोटा असेल त्याचं पहिले जायचं. हे सरकारी तू द्या म्हणा. लवकर पण पडा. एवढंच आहे मंदिर. माईला कड्यावर घेऊन चालू शक्य नव्हत्या पाय. जाते आईने आली. वर किल्ला आहे, अजून वर पायऱ्या पण आहे आणि महादेवाचं सॉरी महाकालीचं मंदिर आहे इथे. देवाची रंजन होती ते पहिले हे आणत जा म्हणजे भरून हा खालून हा एवढी शक्ती होती देवामध्ये. आणि लोक इथं स्वयंपाक वगैरे करतात, त्यांचा प्रसाद वगैरे असतो इथे. कारण आता जस्ट खाली खूप लोकांना जाताना पाहिलं, सामान खाली नेताना स्वयंपाकाचं. बघू आपण वर. हा रांजण हा महाकाली देवीचा आहे असं म्हणतात. यात पाणी राहायचं देवीचं असं आता त्यांनी जास्त सांगितलं. आणि देवीने तिथे समाधी घेतली असं म्हणतात. हा वर जायला रस्ता आहे, बघू आपण वर काय. ऐक किल्ला आपण वर जाऊन बघू काय. व्ह्यू तर एकदम भारी आहे बाबा. गाली गाली बघू आपण वर. बापरे, भीती वाटते इथून बघायला मला तर. खूप वर आहे आता हे. आणि हे असं आहे. हा असा खालचा व्ह्यू आहे. हे असा किल्ला बराच दूरपर्यंत आहे. आपला हा किल्ला पण पाहून झाला आहे, मातेचं मंदिर पण पाहून झालं आहे. आता ऑलमोस्ट सगळंच पाहून बघून झालंच आहे. आता खाली जाऊ आणि डायरेक्ट रिटर्न, कारण आता खूप उशीर झाला आहे. पोहोचायला 6-6.5 तास लागतातच. तर भेटू मग आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत बाय.